त्यानंतर तुर्बे संघ प्रथम बॅटिंग करत असताना क्षेत्ररक्षण सजवून घेतल्या ते म्हणजे दिवाळे या संघाने. चला लेट्स बिगन अ फाईट. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. बॉलिंग मागू आपण पाहतोय मिस्टर विकी कोहली याला. मागच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने आपल्या धारदार गोलंदाजीमध्ये फलंदाजांना अक्षरशः नाचवलं होतं तो गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राइक वरती आहे रवी. पहिला चेंडू या मॅचचा. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. टप्पा पडल्यानंतर पंचांकडे जावं लागेल. हा आहे षटकार मॅक्सिमम. पहिल्या चेंडूवरती सत्कार घेतला जातोय. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतोय. पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय आणि पहिल्या चेंडूवरती हात खोलतोय. मी म्हणेल चुकी होते ही ते गोलंदाजाकडून, कारण की पहिला चेंडू तो देखील रवी मात्रे या फलंदाजाला डायरेक्ट चेंडू येणं म्हणजे त्याच्यासाठी एक ऑफर चेंडू. हा आहे षटकार 6 धावांसाठी. शंख इथे फुकलेला आहे. लोहा अजून गरम आहे. मी म्हणेल रन मशीन अजून चालू आहे. जी रवी मात्रे मैदानामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, वेगवान चेंडू होता. अगदी आपण पाहू शकतो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. फेकी अचूक आहे. या 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या 8च्या घरामध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक तिथे विकी तयार झाला. पहिल्या षटकासाठी पहिल्याच चेंडूवरती डायरेक्ट चेंडू दिल्यानंतर रवीच्या बॅटमधून जो षटकार आला आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती येतात 2 धावा. धावसंख्या 8च्या घरामध्ये. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आहे. बॉल कॅरी करतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेची या शंका तिथे रवी थांबवतोय दुसऱ्या धावेसाठी. मात्र एका धावेवरती शांत राहावं लागेल आणि या एका धावेनंतर स्कोर बोर्ड जातोय तो म्हणजे 9च्या घरामध्ये. 9 लॉस ऑफ 0 विकेट. 9 कुठलाही गडी बाद नाही. ही धावसंख्या पाहतोय ती म्हणजे जय गजानन तुर्बे या संघाची. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तेजीने येतोय. बॉल तिथे कॅरी करतोय. डीपचा क्षेत्ररक्षक येऊन क्षेत्ररक्षण तिथे कंप्लीट केलं जातंय आणि या एका धावेनंतर स्ट्राइक रोटेट होते. स्कोर बोर्ड दुहेरी अंकामध्ये बघायला भेटतो तो म्हणजे 10 या आकड्यावरती. दोन्ही संघ आपण पाहिलेत तर एका संघाला मात करून या घरापर्यंत पोहोचलेत. सुरेख फटका आहे. व्ही शेप मध्ये खेळला गेलाय. लांबी जास्त उंची कमी आहे का नाही. चेंडू पार होतोय सीमारेषे पार. व्ही शेप मध्ये आलेला हा उत्तुंग षटकार मॅक्सिमम. रवी मात्रे जो ओळखला जातो मोठ्या मोठ्या फटक्यासाठी, ज्याच्या नावावरती रेकॉर्ड आहे 5 चेंडू 5 षटकारांचा, तो रवी मात्रे मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजावरती हावी होतोय. गोलंदाजाच्या स्वप्नांचा अक्षरशः चकनाचूर करताना हा बॅट्समन मैदानामध्ये बघायला भेटतोय. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती षटकार आला तेव्हा शंख फुकला होता रवीने आपल्या बॅटिंगचा. यॉर्कर चेंडू आहे कमबॅक. टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न समोरील गोलंदाज करताना विकीला आपण पाहतोय. 6 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. आफ्टर 6 बॉल संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवरती. 17 लॉस ऑफ 0 विकेट. जय गजानन 11 तुर्बे या संघाचा स्कोर आपण पाहतोय 17च्या घरामध्ये. अजूनही कुठलाही गडी बाद झालेला नाही. पहिली ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाहतोय. स्पीडअप घ्यायचा आहे. बॅड लाईट आपण पाहू शकतो मैदानामध्ये येते. या बॅड लाईटला टाळण्यासाठी आपण स्पीडअप घ्यायचा आहे. तर नवीन गोलंदाज येईल द वन ऑफ द फेवरेट विकी मुंबईकर. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. अगदी समजेपर्यंत चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडे. काय हाईट आहे या गोलंदाजाची. ज्या पद्धतीने अगदी लोअर फुलटॉस यॉर्कर चेंडू वाईडीच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, फसला जातोय तिथे रवी मात्रे. ही त्या ज्या पद्धतीने प्रकट तिखट आणि भेदक मारा गोलंदाजाचा सुरू आहे. फुलटॉस चेंडू चुकी होते. क्रिकेट आहे. कॅच तिथे कॅरी केली जाते. नो बॉल दिलेला. अगदी बरोबर ज्या पद्धतीने हा बिमर बॉल होता. क्रिकेट आहे. तिथे चुकीला माफी नसणार. मात्र फटका तिथे फसला गेला रवी मात्रेचा. ज्या पद्धतीने हा फटका एका लांब षटकारासाठी त्याने ठोकला होता, मात्र तिथे नो बॉल आल्यामुळे तो बचावला गेला. फ्री हिटचा चेंडू आहे. येणारा चेंडू स्ट्रायकिंग वरती आहे रवी मात्रे.
ओहो, बॅकफुटला जाऊन अगदी फसला गेला होता, थांबवलं तिथे नॉन स्ट्रायकिंग एंडला. वेळ घेतोय थोडासा, कारण की गोलंदाजाची भेदकता त्याला थांबवून ठेवते. त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकण्यामध्ये विकी मुंबईकर यशस्वी होतोय. ब्रेक लावतोय संघाच्या धावसंख्येला, आकडून आणि जकडून ठेवतोय या फलंदाजाला. काय गोलंदाजी आहे, अगदी आगीचे निखारे फेकतोय की काय. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, मी म्हणेल या संघाला कमबॅक करून देतोय. पहिलं षटक आपण विकीचं पाहिलं, विकी कोळीचं पाहिलं, तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला, चौथ्या चेंडूवरती षटकार आला. तदनंतर सूत्र हातामध्ये घेतले ते विकी मुंबईकरने आणि दाखवून दिल्या आपला अचूकता आणि आपला टप्पा आणि आपला भेदक मारा. थांबवून ठेवते रवीला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फसला जातो डीपच्या क्षेत्रगत, तेजीने येतो. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी जातील का, नाही, दुसऱ्या धावेसाठी तिथेच थांबला गेला. हा आहे आत्मविश्वास. की आत्मविश्वास पण तो असा असावा की तो रस्सी बॉम्ब सारखा असावा. फुटला तर एकदम धमाकेदार, नाही फुटला तर जवळ जाऊन बघायची कोणाची हिंमतच नाही झाली पाहिजे. हा आत्मविश्वास असावा, तो देखील कोरोना सारखा असतो. एकाला झाला की दुसऱ्याला होतोच आत्मविश्वास, आणि तोच आपल्याला बघायला भेटतोय विकी मुंबईकरच्या दिशेने. येस, यॉर्कर चेंडू पुन्हा एकदा आपली गोलंदाजी. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी आहे रवी मात्रे, तिथं डेंजर झोनला होता. दुसरी धाव कंप्लीट केली. इथे आपण पाहिलं तर डायरेक्ट थ्रो जर बसला असता तर त्याच दिशेने रवीला जावं लागलं असतं. मात्र संघाची धावसंख्या 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडे दोन्ही क्षेत्ररक्षक आपण पाहिले ज्या पद्धतीने फिल्डिंग करतायत, दोन्ही बॅट्समन आपण पाहिले थोडेसे थकतायत, क्षमतेपेक्षा जास्त धावतायत ते, म्हणूनच की काय थोडासा दम लागतो या क्षेत्ररक्षकांना, या बॅट्समनला. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, रफ्तार, अचूकता, टप्पा, अनुभव आणि त्या अनुभवावरती असलेला विश्वास हा विकी मुंबईकरचा निर्धाव चेंडूची सांगता होत्या. कमबॅक करून देतो या संघाला आणि धावसंख्या रोखून ठेवले 23 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि 2 षटकावरती संघाची धावसंख्या 23च्या घरामध्ये आपण पाहतोय. चला स्पीडअप द्यायचा, कारण की फर्स्ट इनिंग सेकंड इनिंग खेळायचे. सेकंड इनिंगसाठी आपण पाहू शकतो शेवटच्या षटकामध्ये 6:50 अजून झालेले आहेत. बॅड लाईट नक्की येईल, मात्र स्पीडअप घ्यायचा. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतोय मिस्टर हर्षद. स्ट्रायकिंगसाठी पुन्हा एकदा रवी मात्रे. ही पार्टनरशिप जो खेळांचा संसार या खेळपट्टीवरती केला जातोय तो डोकेदुखी ठरेल. फुल टॉस चेंडू होता, स्टिकर एंडचा फटका होता. एक धाव कंप्लीट केली. क्षेत्ररक्षण तिथे आहे, मात्र थोडीशी गडबड होते. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चुकीचा थ्रो, मात्र कुठलीही धाव नाही या थ्रोवरती. 2 धावा शांतपणे अगदी वेगाने कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 25च्या घरामध्ये. टेनिस चषक 2021 आपण पाहतोय. सन्माननीय मुन्नाभाई सचिन धुमाळ यांच्या स्वप्नातून साकार केलेलं हे आयोजन आहे. सक्सेसफुल आयोजन. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. डेंजर झोनला आहे, मात्र फेकी पुन्हा एकदा चुकीची. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रवी तिथे थांबला गेला, कारण की आपण पाहिलं आतापर्यंत मैदानामध्ये धावांसाठी खूप धावाधाव झाले आणि म्हणूनच की काय रवी मात्रेला आपण पाहतोय थोडासा आराम घेतोय. तो थोडासा दमलेला आहे जरूर, कारण की ज्या पद्धतीने त्याची स्ट्रेंज आहे, ज्या पद्धतीने तो खेळतोय. 27 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती नटवल्यात, त्या म्हणजे या दोन्ही बॅट्समनने. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आपण पाहतोय. तिसरा चेंडू बाउन्सर चेंडू जरूर होता, हाफ ट्रॅकर होता, ओळखला, फटका सुरेख आहे, मात्र फसला जातोय. ही आहे रणनीती आणि ती यशस्वी झाली. रवी मात्रेच्या विरोधात टाकलेलं जाळ आणि त्या जाळ्यामध्ये अडकला तो फलंदाज. बॅक टू द पॅव्हेलियन. येस, स्पीडअप घ्यायचा. न्यू बॅट्समन. संघाची धावसंख्या 27च्या आकड्यावरती आणि रवी मात्रेची खेळ आपण पाहिलं तर 23 या वैयक्तिक धावसंख्येवरती रवी मात्रे माघारी येत असताना आपण पाहतोय. स्पीडअप घ्यायचा. न्यू बॅट्समन चला मैदानामध्ये त्वरित जायचंय.
सुशील आपण पाहतोय नवीन बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रितेश. चौथा चेंडू हा पुन्हा एकदा आपण पाहिलं ज्या पद्धतीने अपील करण्यात येते पंचांकडे, मात्र निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. डॉट चेंडू येतोय. अगदी मी म्हणेल विकी कोळी याचं षटक महागडं गेलं. त्यानंतर ज्या पद्धतीने विकी मुंबईकरने कमबॅक केला आणि तदनंतर तो दबाव सातत्याने तिसऱ्या षटकामध्ये हर्षल देखील देतोय फलंदाजावरती. पुन्हा एकदा सुरेख फटका होता, मात्र तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, वेगाने जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते. तदनंतर आपण पाहिलं तर थर्ड मॅनच्या दिशेने हे क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं जाते आणि ज्या पद्धतीने ही धावसंख्या आतापर्यंत उभारले ती जाऊन पोहोचते 29च्या घरामध्ये 29. शेवटचा चेंडू असेल या शेवटच्या षटकामधील. पहिली इनिंग आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचं षटक, शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग वरती बॅट्समन आहे रितेश. हाफ ट्रॅकर जरूर होता, ओळखता आला नाही, मात्र फॉलो थ्रू मध्ये एक धाव कंप्लीट करून देतोय. दुसऱ्या धावेसाठी थोडीशी रणनीती आखली जाते, मात्र ती सबसेल फेल होते आणि या एका धावेनंतर 30 धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. 31 धावांची आवश्यकता आहे. 31 रन्स टू विन विदिन इन 18 बॉल्स. चला स्पीडअप घ्यायचा, चला स्पीडअप घ्यायचा विनंती असेल. चला स्पीडअप घ्यायचा. शेवटची इनिंग आहे. 31 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे दिवाळे 11 दिवाळे या संघाला. चला स्पीडअप घ्यायचा. बॅट्समन चला मैदानामध्ये यायचंय लगेचच. 31 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 31 रन्स टू विन विदिन इन 18 बॉल्स विदिन इन 3 ओव्हर्स. हा आहे शेवटचा सामना. पहिला दिवस जो डेनिस 11 क्रिकेट संघ नेहरू नवी मुंबईचा जो संघ आहे त्यांच्या प्रयत्नातून हे भव्य दिव्य आयोजन आहे. या आयोजनाच्या ट्रॉफ्या आपण पाहिल्या तर अगदी या मनामध्ये घर करून जातात. येणारा प्रत्येक खेळाडू या ट्रॉफीकडे पाहतो आणि तिथून पुढे स्वप्न बघायला सुरुवात करतो. शेवटच्या दिवशी या स्वप्नामधून 2 संघ फायनल मध्ये बघायला भेटतील. म्हणजे 384 खेळाडू मधले फक्त 24 खेळाडू या ट्रॉफीसाठी खेळतील. ही खरी मजा आहे. प्रत्येक संघाला चारी मुंड्या चीट करून, प्रत्येक संघाला खडे चारून, प्रत्येक संघाला अगदी पाणी पाजून, प्रत्येक संघाला आसमान दाखवून, विजय आणि पराजय यांची गोडी चाकून, प्रत्येक संघाच्या विरोधात कट रचून, प्रत्येक संघाला बाळ कडू देऊन ज्या फायनलमध्ये जे 12 संघ, फायनलमध्ये जे 12 खेळाडू 24 खेळाडू खेळणार त्यांच्या वाट्याला ही पहिल्या क्रमांकाची पारितोषिक येणार. ही आहे क्रिकेटची मजा आणि ती सुरुवात झाली आज आणि शेवट होतोय, अंत आहे. अगदी पक्षी आपण पाहिले तर घरट्याच्या दिशेने जाताना बघायला भेटतात आणि हे कॅमेरामॅन आपण पाहतोय अंकित पाटील याच्या मार्फत. चला स्पीडअप द्यायचा. 31 धावांची आवश्यकता आहे. 31 रन्स टू विन विदिन इन 18 बॉल्स. दिवाळी 11 दिवाळी संघ तयार आहे. समोर बॉलर आपण पाहतोय तुर्बे संघाचा देखील तयार आहे, तो म्हणजे सचिन साहू. एक तेज तर्रार गोलंदाज ज्याच्याकडे अनुभव आहे, रफ्तार आहे, ज्याच्याकडे ज्या पद्धतीची शैली आहे ती शैली या फलंदाजाला नाचवण्यामध्ये उपयुक्त होते का पुन्हा एकदा या खेळपट्टीवरती फलंदाज हवी होतोय गोलंदाजावरती. कोण जिंकेल, कोण हारेल, कोण माघारी जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्यापर्यंत घेऊन येईल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. चला स्पीडअप द्यायचा. सचिन साहू पाहतोय. स्ट्रायकिंग वर पाहतोय विकी मुंबईकर. तर नॉन स्ट्राईक वर आपण पाहतोय नयन. बॉलिंग साठी तयार होतोय सचिन. पहिला चेंडू विकी मुंबईकर याच्यासाठी बीट होतोय तो, मात्र एक धाव तिथे कंप्लीट केली जाते आणि अगदी पंच आपल्यापर्यंत इशारा करतात तो म्हणजे बॅटच्या सहाय्याने आलेली ही धाव.
ही जाईल विकी मुंबईकरच्या खात्यामध्ये, संघाच्या खात्यामध्ये अकाउंट ओपन होतंय आणि 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी शंख इथे फुकला जातोय. महत्वाची मॅच आहे. 31 रन्स टू विन. एक धाव संख्या स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. अगदी बीट केला बॅट्समनला, वेगवान गोलंदाजी करतोय. शशी साहूच्या बाबतीत मी चर्चा करतोय, ज्या पद्धतीने अचूक टप्प्यावरती फलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, मात्र फलंदाजाला इथे बीट करून जातोय. हा टप्पा आहे, हा अनुभव आहे. आतापर्यंत जी हार, जो विजय पत्करलाय त्यामधून शिकलेला हा बाळकडू आहे. अगदी स्टिकर यांचा फटका, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव कंप्लीट करतोय तेजीने, दुसऱ्या धावेची कुठलीही धावपळ न करताना एका धावेवरती शांत. संघाची धाव संख्या 2च्या घरामध्ये. पहिलं षटक सचिन शाहूचं आपण पाहतोय. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 31 धावांची आवश्यकता आहे. 2 धावा स्कोरबोर्डवरती पाहतोय. विकी मुंबईकरला आपण पाहतोय स्क्रीनवरती. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, इथे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय पहिल्या षटकामध्ये. वेल बिगिन इज हाफ डन. चांगल्या कामाची सुरुवात जर चांगली झाली तर अर्ध काम झालं असं समजा. तर चांगल्या कामाची सुरुवात पुन्हा एकदा करतोय सचिन साहू. काय वेगवान गोलंदाजी आहे, ज्या वेगाने आला त्याच वेगाने माघारी पाठवला. नजाकत भरा फटका जातोय 6 धावांसाठी. विकी मुंबईकरच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार, सीमारेषे पार मॅक्सिमम. बॅटिंग आहे, नजाकत आहे, नजर पहा, अगदी घारी सारखी नजर आहे. गोलंदाजाच्या मनातील टप्पा आधीच ओळखला होता, म्हणून की काय बॅकफुटला जाऊन हा फटका त्याने सजवला. संघाची धावसंख्या 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचवल्या. विकी मुंबईकर पुन्हा एकदा क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, चुकी होते तिथे यष्टीरक्षक जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेची तमाम शंका असताना ती देखील पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय तिथे. 22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा असतील. तर या 2 धावा स्कोरबोर्डवरती ऍड होतात आणि संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय, ती म्हणजे 10च्या घरामध्ये. 6 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पहिलं षटक इथे संपलेलं आहे आणि पहिल्या षटकानंतर धाव संख्या 10, लॉस ऑफ 0 विकेट्स. 12 चेंडू 21 धावा. चला स्पीडअप घ्या. विनंती आहे पंचांना देखील विनंती आहे, टीम मीटिंग घेऊन द्यायची नाहीये. आपण 7 वाजलेले आहेत. दोन्ही पंचांना विनंती, टीम मीटिंग थांबवायचे, स्पीडअप घ्यायचंय. आपण येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 21 धावा. 12 चेंडू 21 धावा, 21 धावा, 12 चेंडू 3 षटकार 3 षटकार, 12 चेंडू 4 चौकार 12 चेंडू. षटकार आणि चौकाराच्या परिभाषेत जर बोलायला गेलं तर समीकरण आहे 12 चेंडू 21 धावा. रवी मात्रे आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर तयार होतोय रवी मात्रे. अराउंड विकेट घेऊन येतोय. नयन साठी फुलटॉस चेंडू वरती हा येतोय षटकार. आता येईल मजा. या मॅच मध्ये जीव टाकला, या मॅच मध्ये आग लावल्या. मी म्हणेला ज्या पद्धतीने हा रणसंग्राम सजवला या बॅट्समनने. पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय षटकाराने. पुन्हा एकदा सुरेख फटका, उत्तुंग मॅक्सिमम षटकार. काय बॅटिंग आहे, हुकमी एक्का ठरतोय. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, कौतुक करावं लागेल नयनचं. ज्या पद्धतीने 2 चेंडूवरती 2 षटकार लगवतोय आणि विजयाची चावी तयार करतोय. 10 चेंडू 9 धावा. अगदी या गणित सोपी करून टाकली या फलंदाजाने. ज्या पद्धतीने गोलंदाजाला अक्षरशः विचार करावा लागतोय, मात्र कमबॅक करण्यासाठी वेळ आहे गोलंदाजाकडे. हे आहे क्रिकेट. सरड्यासारखा रंग बदलला जातो, त्याचं नाव क्रिकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंच आपल्याकडे येतील. स्वैर मारा येतोय, टाळ्यांचा कडकडाट येतोय, कारण की मैदानामध्ये संघर्ष सुरू आहे. एका चेंडूवरती चर्चा होईल फलंदाजाची, मात्र गोलंदाज अजून कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतोय. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी नयन तयार होतोय, मात्र दुसरी धाव थांबवली जाते. आपण पाहिलं तर 1-1 धावेसाठी धावाधाव होत असताना ही महत्वाची मॅच म्हणून मानली जाते. 24 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. 9 चेंडू 7 धावा.
टप्पा चुकला की कार्यक्रम होणार. यॉर्कर चेंडू, हेलिकॉप्टर फटका, लँड होईल, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. इथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोझिशन थोडीशी चुकीची होती आणि नन्ना मुन्ना तिथे क्षेत्ररक्षक बघायला भेटला. समीकरण मात्र जाऊन पोहोचते. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता असेल. सुरेख फटका आहे, अगदी कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षण तिथे होते. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 27 वरती. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 4 धावा, 4 धावा 7 चेंडू, 7 चेंडू 1 मोठा फटका. अचूकता, वेग आणि परिश्रम करावे लागतील. पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मात्र 1 धाव तिथे हाती लागेल आणि शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 3 धावा, 3 धावा 6 चेंडू. जर या 6 चेंडू 3 धावा रोखण्यामध्ये गोलंदाज जर यशस्वी झाला तर श्री रामलीला मैदानामध्ये येणारा आठवडाभर, महिनाभर, वर्षभर, 365 दिवस त्याचंच नाव गाजलं जाईल. येस, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर जर आपण पाहिलं तर रवी म्हात्रे पहिल्या क्रमांकावरती आहे. 2 मॅचेस मध्ये 120 पॉइंट वरती. रितेश म्हात्रे आपण पाहतोय. यॉर्कर चेंडू जरूर होता, मात्र कुठलीही हालचाल नाहीये तिथे. 1 धाव कंप्लीट करताना पाहतोय आपण. दोन्ही बॅट्समन बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव येते. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. रितेश म्हात्रे जर या 5 चेंडू 2 धावा जर रोखल्या तर येणारा महिनाभर, वर्षभर नाव गाजेल या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा तयार होतोय विकी मुंबईकर साठी. फुल टॉस चेंडू, चुकीला माफी नाही. हा येतोय विजयी षटकार आणि या विजयी षटकारानंतर सामना विजयी होतोय. हॅलो हॅलो, दिवाळी 11 दिवाळी संघ इथे सामना विजयी होतोय. 3ऱ्या फेरीमध्ये दाखल. तर उद्याच्या दिवसामध्ये नक्की भेटूयात. सर्व संघांच्या कर्णधारांचं मनापासून हार्दिक हार्दिक कौतुक करतो. ज्या संघांनी आज इथे खेळण्यासाठी सहभाग दाखवला त्या संघाचं, या आयोजकांकडून आभार मानतो आणि इथे